मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या शिंपल्यांचा सडा पडलाय। नाथसागर पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणामध्ये शिंपले वाहून आल्याचं दिसतंय। तर धरण परिसरात वाहून आलेले हे शिंपले पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेले आहे। ही दृश्य आपण बघू शकतो, किती मोठ्या प्रमाणामध्ये हे शिंपले पसरलेले आहेत। धरणाच्या काठावर आपल्याला हे दिसून येत आहेत। तर शिंपल्यांच्या सड्याचं विहंगम दृश्य टिपलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। हेच जायकवाडी धरण जे मराठवाड्याचं जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं आणि त्या जायकवाडी धरणामध्ये शिंपल्यांचा सडा पडलेला आहे। या धरणाच्या काठावर शिंपले मोठ्या प्रमाणामध्ये जमल्याचं दिसतंय आणि त्याची ही विहंगम दृश्य आपले प्रतिनिधींनी कैद केलेली आहे आपल्या कॅमेरामध्ये। आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी कैद केलेली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। मराठवाड्याचं तहान भागवणारं हे नाथसागर, परंतु आता जलसाठा मृतसाठ्यामध्ये जात आहे आणि आता फक्त 4% पाणी शिल्लक आहे। आणि पाणी कमी झाल्यामुळे या ठिकाणी किनाऱ्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणावर शंख शिंपले दिसत आहेत आणि एक चांगलं वातावरण शंख शिंपल्याचं एक या किनाऱ्यावरती आल्यामुळे पर्यटनदृष्ट्या बरेचसं आकर्षण निर्माण झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।